नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एखाद्या गावाला जाताना त्या गावाचा रस्ता जर खराब असेल तर आपण जपून आणि लक्षपूर्वक गाडी चालवतो, हो की नाही? तसंच यावर्षी पाऊस कमी असणार असा प्राथमिक अंदाज देण्यात आलाय. त्यामुळे अशा अवस्थेत सोयाबीनची लागवड करताना काही गोष्टी आठवणीने पाळायच्यात. कारण नेहमीप्रमाणेच जर आपण सोयाबीनची लागवड केली तर त्यामुळे आपला उत्पादन खर्च वाढतो, दुबार पेरणी करावी लागते आणि उत्पादन कमी येतं. हे सगळं टाळण्यासाठी कोणत्या गोष्टी पाळायच्या हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सोयाबीनची लागवड करताना पहिले येते वाणांची निवड. त्यासाठी सोयाबीन पिकातील तज्ज्ञ सांगतात, ज्या वेळेस कमी पावसाची शक्यता वर्तवलेली असते अशा वेळेला वाणांची निवड सहसा त्याच्या कालावधीवरून करायची आहे. कमी क्षेत्रासाठी सहसा कमी कालावधीचं वाण घ्यायचंय, जेणेकरून ते कमी दिवसात तयार होईल आणि पावसाच्या खंडाचा परिणाम त्याच्यावर फार होणार नाही. आणि जर तुमचं शेत मोठं असेल तर तुम्ही 3 वेगवेगळे वाण लावू शकता. 3 म्हणजे कोणते? तर एक कमी दिवसांचं, एक मध्यम कालावधीचं आणि तिसरं म्हणजे जास्त कालावधीचं. कारण कमी पावसाची शक्यता असल्यावर पाऊस अनियमित येतो, त्यामुळे संपूर्ण पिकाला त्याचा फटका बसण्याऐवजी वेगवेगळ्या कालावधीची पिकं लावली की नुकसानीची झळ कमी बसते. मग हे वाण कोणकोणते आहेत ते समजून घेऊयात. कमी कालावधीच्या वाणांमध्ये JS 2034, MACS 1460, JS 9305, MAUS 725 हे वाण येतात. तर मध्यम कालावधीमध्ये PDKV आंबा, MAUS 612, MAUS 162, MACS 1520, JS 335, MACS 158 या वाणांसोबत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे फुले दुर्वा, फुले किमया आणि फुले कल्याणी या वाणांची लागवड करावी. तर फुले संगम हे वाण जास्त कालावधीमध्ये मोजलं जातं. याशिवाय सोयाबीन पिकाच्या लागवडीपूर्वी त्याची उगवण क्षमता तपासून घ्यायची आणि त्यानंतरच बियाणांचं प्रमाण ठरवायचे. साधारणतः 70% उगवण क्षमता असलेले वाण आपण निवडू शकतो. पण उगवण क्षमता कमी आली तर बियाणांची संख्या वाढवायची आहे. याशिवाय पेरणीपूर्वी सोयाबीनची बीज प्रक्रिया करून घ्यायची आहे, ज्यामध्ये बुरशीनाशकं, कीटकनाशकं आणि जीवाणू खतं असा क्रम असायला हवा. आणि यावर्षी तर बीज प्रक्रियेशिवाय पेरणी करायचीच नाहीये असा सल्ला तज्ज्ञांनी दिलाय. कमी पावसाच्या दृष्टीने आपल्याला सोयाबीनसाठी रुंद वरंब्याची पद्धत वापरायची आहे. या पद्धतीमध्ये काय होतं तर यामुळे जमिनीतला ओलावा टिकतो, शिवाय जास्त झालेलं पाणी सुद्धा सऱ्यांमधून निघून जातं. रुंद वरंबे केले असले तरी बियाणांची पेरणी मात्र फक्त 1 ते 1.5 सेंटीमीटर खोल करायची आहे आणि 2 ओळीतलं अंतर 1.5 फूट असायला हवं आणि 2 रोपातलं अंतर 5 ते 10 सेंटीमीटर इतकं असायला हवं. पण लक्षात असू द्या, ही पेरणी साधारणतः 75 ते 100 मिलीमीटर एवढा पाऊस पडल्यावर करायची आहे. पाऊस कमी असल्यावर पिकावर रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे येलो मोझॅक नावाचे रोग जास्त प्रमाणात होतात. पिकाची पानं पिवळी पडतात आणि परिणाम उत्पादनावर होतो. हे सगळं टाळण्यासाठी आपल्याला शेतामध्ये आधीच एकरी 20 ते 25 पिवळे चिकट सापळे लावायचे. याशिवाय इतर किड्यांसाठी एकरी 4 ते 5 फेरोमोन ट्रॅप म्हणजेच कामगंध सापळे लावायचे. याशिवाय पेरणीपूर्वीच ओलसर जमिनीत जैविक बुरशीनाशक असलेले ट्रायकोडर्मा हे 8 ते 10 दिवस शेणखतात चांगलं कुजून मग शेतात पसरून घ्यायचंय. साधारणतः एकरी 3 ते 5 किलो या प्रमाणात ते पसरवून घ्यायचंय. वाण, बियाणांची लागवड, कीड रोग व्यवस्थापन हे सगळं तर पाहिलं, पण तरीही मेन प्रश्न उरतो पाण्याचा. यामुळे सोयाबीन पिकासाठी तुषार सिंचनाने पाणी देणं सर्वात फायदेशीर राहतं. हरभऱ्यासाठी जसं तुषार सिंचन बेस्ट मानलं जातं, अगदी तसंच सोयाबीनच्या लागवडीसाठी सुद्धा तुषार सिंचनच वापरायचंय. याच्यामुळे कमी पाण्यात चांगलं उत्पादन घेता येतं आणि पाण्याचा सुद्धा कार्यक्षम वापर करता येतो. ही माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठातील माजी सोयाबीन पैदासकार डॉक्टर मिलिंद देशमुख यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.